नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी 2025-26ची भूगोलची प्रश्नपत्रिका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करूया. तुम्ही वाचू शकता, तुम्हाला वाचायचं असेल तर. जिला तुम्ही सामायिक फर्स्ट टर्म एक्झाम बोलता, तिची भूगोलची प्रश्नपत्रिका पूर्णपणे मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्रश्न 1 मध्ये म्हटलं तुम्हाला अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता अचूक पर्याय निवडायचं आणि विधान पूर्ण करायचं. पहिलं आहे सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल टिंब असतो. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीव्र, समान आणि सौम्य. तर योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्यानंतर दुसरं आहे त्रिभुज प्रदेश हे टिंब तृतीयक स्वरूपाचे भूरूप होय. तर विद्यार्थी मित्रांनो आहे तुम्हाला टिंब तर तृतीयक डायरेक्ट याचं उत्तर इथं दिलं गेलं वाटतं. द्वितीयक, प्राथमिक, तृतीयक. तर तृतीयक इथं ऑलरेडी लिहिलं गेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचा आन्सर लिहा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो गव्हर हे हिमनदीच्या टिंब कार्यामुळे तयार होते. हिमगव्हर ही हिमनदीच्या टिंब कार्यामुळे तयार होते. खनन आहे, संचन आहे आणि वहन आहे. योग्य पर्याय निवडा आणि ते विधान पूर्ण करा. त्यानंतर आहे टिंब कटिबंधात जगात सर्वात जास्त पाऊस पडतो. शीत आहे, उष्ण आहे आणि कोरडे आहे. योग्य पर्याय निवडून ते विधान पूर्ण करा. त्यानंतर आहे प्रश्न 2 योग्य जोड्या जुळवा. आता तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, ज्यामध्ये आहे तुम्हाला अस्तंभ आणि बस्तंभ. अस्तंभमध्ये आहे प्रतिरोध पर्जन्य. त्यानंतर दुसरं आहे अभिसरण आरोह पर्जन्य. 3 मध्ये आहे आवर्त पर्जन्य. 4 मध्ये आम्ल पर्जन्य. त्यानंतर बस्तंभमध्ये आहे तुम्हाला समशीतोष्ण कटिबंध. ब मध्ये आहे प्रदूषण. क मध्ये आहे ध्रुवीय प्रदूषण. ड मध्ये आहे तुम्हाला विषुववृत्तीय प्रदूषण. आणि ई मध्ये आहे तुम्हाला भारतातील मोसमी पाऊस. अशा पद्धतीने तुम्हाला दिला. फक्त काय करायचं, जोड्या जुळवायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने याचा स्क्रीनशॉट घ्या आणि जोड्या जुळवा. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास, भूगोल सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका या यूट्यूब चॅनलवरती मास्टर वैभव आपला जो चॅनल दिसतोय याच्यावरती आपण अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही काय करा, तिथे बघा सर्व व्हिडिओज. आणि तुम्हाला जर PDF हवं असेल तर PDF आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला मास्टर वैभव हिरे. जसा लोगो दिसतोय चॅनलचं, जसं नाव दिसतंय ते प्ले स्टोअरला सर्च करा आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲपमध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, इतिहास, भूगोल असं आणि जे सेमीचे विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्लिशमधनं असतं मॅथ आणि सायन्स, त्यांना मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2च्या प्रश्नपत्रिका आपण ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत, अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर तुम्ही काय करा, ॲप डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही ते अभ्यास करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 3 एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत कोणती, 4. एक आहे विद्यार्थी मित्रांनो सममूल्य रेषा म्हणजे काय. दुसरा आहे ग्रेट रिफ्ट व्हॅलीची खचदरी कोणत्या खंडात आहे. ओके, जाऊया विद्यार्थी मित्रांनो. विदारण म्हणजे काय. त्यानंतर आहे वारा कशास म्हणतात. आणि 5वा आहे वृष्टीची विविध रूपे कोणती. अशा पद्धतीने 1 मार्कसाठी प्रश्न असतील हे. सॉरी 2 मार्कसाठी, 1च मार्कसाठी प्रश्न असतं. पुन्हा एकदा वाचतो. सममूल्य रेषा म्हणजे काय. ग्रेट रिफ्ट व्हॅलीची खचदरी कोणत्या खंडात आहे. विदारण म्हणजे काय. वारा कशास म्हणतात. वृष्टीची विविध रूपे कोणती. जाऊया पुढे. आता नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. आता नकाशा आराखड्यात तुम्हाला माहिती भरायची आहे आणि सूची तयार करायची आहे. आता तुम्हाला बाहेरनं सर, तुमचे टीचर, तुमचे शिक्षक तुम्हाला नकाशा देतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय आराखडा भरायचा, माहिती भरायची आराखड्यामध्ये आणि सूची तयार करायची. पहिला विद्यार्थी मित्रांनो मध्य भारतातील कमी पर्जन्याचा प्रदेश, त्यानंतर हिमवृष्टी होते असे भारतातील एक राज्य, त्यानंतर अमेरिकातील आर्ह पावसाचे क्षेत्र, त्यानंतर दुपारपर्यंत धुकं असणारे युरोपमधील एक शहर आणि 5वं आहे ऑस्ट्रेलियातील जास्त पावसाची किनारपट्टी. त्यानंतर आता खाली म्हटलं आहे खालील नकाशाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तर लिहा. आता हा 4था आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर 4 मार्कासाठी आहे तुम्हाला हा. त्यामध्ये अमरावती जिल्हा, लोकसंख्येची घनता वगैरे तुम्हाला दिला आहे. स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर लगेच याचा स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. प्रश्न काय आहे यावरती बघूयात. तर प्रश्न आहे लोकसंख्येची घनता 301 ते 400 प्रति चौक किमी असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा. दुसरं आहे लोकसंख्येची घनता 300 प्रति चौक किमी पेक्षा कमी असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा. तिसरं आहे अमरावती तालुक्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे. त्यानंतर 4था आहे 100पेक्षा जास्त किंवा काय कमी आहे की जास्त आहे लोकसंख्या असणारा तालुका सांगा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भौगोलिक कारणे लिहा. कोणती 2 भौगोलिक कारणे तुम्हाला लिहायची आहेत, ज्यामध्ये आहे पहिला बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. भौगोलिक कारण लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आहे दैवरामुळे कायिक विदारण होते. त्यानंतर आहे तिसरा रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. हे तुम्हाला लिहायचं आहे. रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते, याचं भौगोलिक कारण तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर 4था आहे वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते. त्यानंतर प्रश्न 6 मध्ये म्हटलं आहे आकृती काढा व खालील प्रश्नांची उत्तर लिहा. आकृती काढायची व खालील प्रश्नांची उत्तर लिहायची. तर वलीकरणची आकृती काढा आणि हिमोट व त्याचे प्रकार लिहा.
प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विलीकरणची आकृती काढायची आहे, फक्त प्रश्न तुम्हाला विचारले नाहीत. मिस्टेक असेल करेक्शन करायला लागेल. किंवा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये म्हटलं आहे, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता तुम्हाला आलेख दिसतोय, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि बघूया काय प्रश्न आहे. प्रश्न आहे पहिला, 3000 मीटर खोलीत सागराचे तापमान किती आहे? वाढत्या खोलीबरोबर तापमान, क्षारता व घनता यापैकी काय कमी होते? तिसरा आहे, किती खोलीनंतर या घटकातील बदल शून्यवत होतो? चौथा आहे, किती खोलीपर्यंत या घटकांतील बदलांचे प्रमाण जास्त आहे? पाचवं आहे, 1000 मीटर खोलीत सागराची घनता किती आहे? आणि सहावं आहे, सागराची क्षारता 34.5 किती खोलीत आहे? सागराची क्षमता 34.5 किती खोलीत आहे? ओके, बरोबर आहे प्रश्न. प्रश्न 7वा आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटचा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता पुढील प्रश्नांची तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. कोणती 2 उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत आणि इथे प्रत्येकी प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी असेल आणि या प्रश्न 7व्यासाठी तुम्हाला 8 गुण दिले आहेत, म्हणजे 2 सोडवायचे आहेत, बरोबर. तर आहे हिमोटाचे प्रकार कोणते हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे अंतर्गत भू हालचालींमध्ये भूपृष्ठावर कोणत्या प्रकारचे बदल होतात? आणि तिसरं आहे वित्तवर्णाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने इयत्ता 9वी विषय भूगोलची ही प्रथम सत्र परीक्षा 2025-26ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघितलेली आहे. तुमचा काही डाऊट असेल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सर्व विषयाची प्रश्नपत्रिका चॅनलवरती तुम्हाला अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. सर्व विषय टाकले आहेत, एकही विषय नाही की जो सोडला आहे. सर्व विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास आणि ही भूगोल सर्व विषयाच्या टाकलेल्या आहेत. तुम्ही सामायिक परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण मिळवू शकता. आणि तुम्हाला जर PDF लागत असेल तर आपलं प्लेस्टोरला ॲप आहे मास्टर वैभव हिरे. तर प्लेस्टोरला जा, तिथे सर्च करा मास्टर वैभव हिरे, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तिथे बघू शकता. सेमी, नॉन सेमी सगळ्या विषयाच्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत, उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासोबत तुमच्या ॲप्लिकेशन्स, तुमची वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि तुमची द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका देखील आपण ॲप्लिकेशनमध्ये लवकरच टाकून देणार, अपलोड करून देणार आहोत. तुम्हा सर्वांना तुमच्या प्रथम सत्राच्या या शेवटचा पेपर असेल मला तरी वाटतं. भरपूर शाळेमध्ये भूगोलचा पेपर जो असतो तो शेवटचा असतो. तर या पेपरसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो आणि तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी भरपूर आनंद घ्या आणि अभ्यास करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.